कावीळ कावीळ म्हणजे आजार किंवा लक्षण ह्याच्याबद्दलच बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज असतात. तर आज आपण जाणून घेऊ कावीळ म्हणजे काय, कावीळ कशाला म्हटली जाते. मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कावीळ म्हणजे डोळे पिवळे होतात, लघवीला पिवळसरपणा येतो, हातपाय अंग पूर्ण पिवळसर होतं. तर कावीळ हे एक लक्षण आहे, तो काही आजार नाहीये. कावीळ वेगवेगळ्या आजारात होऊ शकतं. तर आज आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊ. कावीळ ही प्रामुख्याने रक्ताच्या आजारात होऊ शकते आणि दुसरं यकृत म्हणजे लिव्हरच्या आजारात होऊ शकते. रक्ताचे आजार ज्याच्यामध्ये लाल रक्तपेशा फास्ट डिस्ट्रॉय होतात, फास्ट निकामी होतात, तेव्हा लिव्हरमध्ये बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं. बिलिरुबिन हा एक घटक आहे जो रक्तात वाढला की डोळे पिवळे होतात आणि लघवीला पिवळे होते, त्यालाच आपण कावीळ म्हणतो. तर रक्ताचे आजार ज्याच्यामध्ये पांढऱ्या पेक्षा जास्त लाल रक्तपेशा डिस्ट्रॉय होतात आणि लाल रक्तपेशा डिस्ट्रॉय झाल्यानंतर डोळ्याचा पिवळसरपणा येतो. जेव्हा रक्ताचे आजार असतात तेव्हा डोळे पिवळसर होतात, पण शक्यतो लघवीला पिवळी होत नाही. तर कावीळ ही फक्त डोळ्यात आणि आपल्या हातात आणि शरीरात असते, पण लघवीला जनरली पिवळसरपणा येत नसतो. आता दुसरा जो महत्वाचा आहे तो म्हणजे लिव्हरचा आजार, यकृताचा आजार. लिव्हरचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत ज्याच्यामध्ये डोळे पिवळे होतात किंवा लघवी पिवळी होते. लिव्हरच्या आजारामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण हेपॅटायटिस आजाराबद्दल जाणून घेऊ. हेपॅटायटिस म्हणजे लिव्हरला आलेली सूज. लिव्हरला सूज प्रामुख्याने इन्फेक्शन्स मध्ये येते, जी आपण लहान मुलांमध्ये पण बघतो. हेपॅटायटिस ए ई म्हणजे पाण्यातून किंवा खाण्यातून होणारी कावीळ. दूषित पाण्यातून किंवा दूषित अन्नातून कावीळ होते. ती कावीळ लिव्हरला सूज आणते आणि डोळे पिवळे होतात, पोटात दुखतं, उलट्या होतात, ताप येतो, अंग दुखतं. ह्याला आपण हेपॅटायटिस ए किंवा ई झाला असं म्हणतो. दुसऱ्या पद्धतीचे इन्फेक्शन आहेत त्याला हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी म्हणतात. हेपॅटायटिस बी आणि सी हे विषाणू आहेत, पण हे जनरली क्रोनिक आजार करतात, दीर्घकालीन आजार करतात लिव्हरला, आणि ज्याच्यामध्ये लिव्हरच्या पेशा हळूहळू डॅमेज होतात. त्याच्यामुळे सुरुवातीला ह्यांच्यामध्ये डोळे पिवळसर होत नाहीत आणि म्हणून एक गैरसमज प्रचलित झालेली आहे हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी बद्दल की त्या पांढऱ्या कावीळ आहेत. पांढरी कावीळ असं काही नसतं, ती एक गैरसमज आहे. कावीळ ही पिवळीच असते. फक्त ह्या आजारामध्ये सुरुवातीला लिव्हरला डॅमेज होत नाही, त्याच्यामुळे बिलिरुबिन वाढत नाही सुरुवातीला, त्याच्यामुळे डोळे पिवळसर होत नसतात. तर हेपॅटायटिस बी सी च्या ऍडव्हान्स्ड लिव्हर डिसीज मध्ये, ज्याच्यामध्ये लिव्हर बऱ्यापैकी डॅमेज झालेला आहे, अशा लोकांना पण कावीळ होते. ह्याच्या व्यतिरिक्त लिव्हरचे बरेच आजार आहेत ज्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती रिलेटेड आजार, त्याला ऑटोइम्युन हेपॅटायटिस म्हणतात. विल्सन डिसीज जो एक जेनेटिक आजार आहे ज्याच्यामध्ये लिव्हरच्या पेशा कॉपर डिपॉझिट झाल्यामुळे डॅमेज होतात. लिव्हरच्या रक्तवाहिन्यांचे आजार, जिथे लिव्हरच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे लिव्हरला रक्तपुरवठा कमी किंवा अति होतो आणि त्याच्यामुळेही लिव्हरला डॅमेज होऊ शकतो. काही हृदयाचे आजार आहेत, काही औषधं आहेत, काही हर्बल औषधं आहेत, काही कॅन्सरची औषधं आहेत ज्याच्यामुळे लिव्हरला सूज येते आणि लिव्हरला सूज आली, बिलिरुबिन वाढलं की डोळे पिवळे होतात. लिव्हरचे वेगवेगळे ट्यूमर म्हणजे लिव्हरला येणाऱ्या गाठी, ह्याच्यामुळेही डोळे पिवळे होऊ शकतात. ह्या गाठी कॅन्सरच्या असू शकतात आणि नॉन कॅन्सरस म्हणजे कॅन्सर नसणाऱ्या गाठी देखील असू शकतात, ज्याच्यामध्ये लिव्हरला सूज येते, लिव्हरच्या पेशी डॅमेज होतात आणि बिलिरुबिन नावाचा घटक वाढतो. गॉल ब्लॅडरच्या आजारामध्ये देखील कावीळ होऊ शकते. गॉल ब्लॅडर मध्ये भरपूर स्टोन्स असतील आणि एखादा स्टोन जर पित्ताशयाच्या नळीमध्ये जाऊन अडकला तर डोळे पिवळे होतात. एस्पेशली ह्या पिवळसरपणासोबत आपल्याला अंगाला खाज भरपूर येते आणि हे एक अॅक्यूट म्हणजे एकदम फास्ट डोळ्याला पिवळसरपणा येते, त्याच्यात पोटात खूप जोरात दुखतं. गॉल ब्लॅडरच्या आजारामध्ये आणखीन गॉल ब्लॅडरचे ट्यूमर आहेत, पित्ताशयाच्या नळीचे ट्यूमर आहेत, किंवा स्वादुपिंडाच्या ट्यूमर मध्ये देखील कधी कधी पित्ताशयाची नळी ब्लॉक होते आणि डोळे पिवळे होतात. तर आपण जाणून घेतलं की रक्ताचे आजार आहेत आणि दुसरं यकृताचे आजार आहेत ज्याच्यामध्ये डोळे पिवळे होतात. तर आपण जाणून घेऊ काविळीचे लक्षण डोळे पिवळे सोडून काय असतात. लिव्हरच्या आजारामध्ये डोळ्यांच्या अगोदर लघवी पिवळी होते. बरेचसे रुग्ण सांगतात की लघवी 3-4 दिवस अगोदरपासून पिवळी होते आणि मग डोळे पिवळसर व्हायला चालू होतात. जर इन्फेक्शन मुळे कावीळ झाली असेल तर पोटात दुखणे, ताप येणे, अंग दुखणे, उलट्या होणे ह्याचं प्रमाण डोळे पिवळे
होण्याच्या अगोदर जास्त असतं. जर गॉल ब्लॅडरचे आजार असतील किंवा पित्ताशयाची नळी ब्लॉक होणारे आजार असतील आणि त्याच्यामुळे कावीळ झाली असेल तर अशा रुग्णांना डोळे पिवळे, लघवी पिवळी तर होतेच, पण अंगाला खास भयानक येते. संडासचा कलर हा पांढरट होतो. जेव्हा डोळे पिवळे होतात किंवा लघवी पिवळी होते किंवा नख पिवळे होतात तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण टेस्ट करून घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेस डोळे पिवळे झाले की बरेचसे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक पण त्यांना चुकीचे सल्ले देतात. त्यांनाही माहिती नसतं की ते चुकीचे सल्ले आहेत. ह्याच्यामध्ये काहीतरी नाकात 2 थेंब औषध टाका किंवा काहीतरी जडीबुटी घ्या. तर कावीळ हे आजार नाहीये, कावीळ हे लक्षण आहे, हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आजचा टेक होम मेसेज सगळ्यात महत्वाचा तोच आहे. कावीळ हा एक आजार नाहीये, कावीळ हे एक लक्षण आहे. जसं आपल्याला ताप येतं, ताप हा इन्फेक्शनमुळे येऊ शकतो, ताप हा डिहायड्रेशनमुळे येऊ शकतो, ताप हा वेगळ्या कोणत्याही कारणामुळे येऊ शकतो, पण ताप हा आजार नाहीये. ताप हे एक लक्षण आहे. ताप आल्यानंतर आपल्याला टेस्ट करून बघायला लागतं की डेंग्यू आहे, मलेरिया आहे, टीबी आहे, टायफॉइड आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला औषधं द्यावी लागतात. तसंच कावीळ हा देखील एक लक्षण आहे, हा आजार नाहीये. कावीळ झाली तर आपल्याला पहिलं बघायला लागतं की कावीळ हा रक्ताच्या आजारामुळे झालाय का लिव्हरच्या आजारामुळे झालाय. तर ह्याच्यासाठी आपण खालील टेस्ट जरूर केली पाहिजेत. आपल्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे, ना की डायरेक्टली आपण काहीतरी जवळच्या कोणीतरी काविळीचे औषध देत असतं. ते डॉक्टर नसतात, ते हेल्थ प्रोफेशनल पण नसतात, ते नर्स पण नसतात, ते काविळीचे औषध देणारे कोणीतरी क्वॅक म्हणतो आपण त्यांना, तशा पद्धतीचे लोक असतात. तर पहिलं टेस्ट केलं पाहिजे आणि टेस्ट केल्यानंतरच कावीळ कोणत्या प्रकारच्या आजारामुळे कावीळ झालेली आहे त्याचं आपण ट्रीटमेंट केलं पाहिजे. तर टेस्टमध्ये सीबीसी नावाचा टेस्ट असतो, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन वगैरे चेक केलं जातं. दुसरं लिव्हरचे ब्लड टेस्ट असतो ज्याला LFT म्हणतात, त्याच्यामध्ये बिलिरुबिन, SGOT, SGPT, अल्कलाइन फॉस्फेटेज ह्या रिपोर्टनुसार आपल्याला ठरतं की हे कावीळ लिव्हरच्या आजारामुळे झालेली आहे, हे कावीळ पित्ताशयाच्या आजारामुळे झालेली आहे. पोटाचा अल्ट्रासाऊंड हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला समजतं की हे लिव्हरला सूज आहे, लिव्हरला काही गाठ आहे, काही इन्फेक्शन आहे. ह्याच्या व्यतिरिक्त हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस E, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C ह्या टेस्ट पण केल्या जातात जर इन्फेक्शनमुळे कावीळ वाटत असेल आपल्याला तर. आणि जर गरज पडलीच ह्या टेस्टमधूनही काही आपल्याला जर साध्य झालं नाही, निदान झालं नाही, तर कधी कधी CT स्कॅन, MRI हे देखील करायला लागतं. आणि कावीळचं योग्य कारण जाणून घेतल्यानंतर त्याची ट्रीटमेंट नीट करता येते. बऱ्याच वेळेस कावीळ झालेले रुग्ण अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट, कॉम्प्लिमेंटरी ट्रीटमेंट करत बसतात आणि कावीळ ज्या आजारामध्ये कावीळ झालेली आहे तो आजार खूप बळावतो, तो आजार खूप सिरियस होतो, त्यावेळेला ते हॉस्पिटलला येतात. तोपर्यंत बराच वेळ गेलेला असतो आणि जो आपण अर्ली गोल्डन पिरियड असतो ज्याच्यामध्ये आपण अर्ली ट्रीटमेंट देऊन त्यांना फास्ट रिकव्हर करू शकतो, ते होत नाही. बऱ्याच वेळेस रुग्ण ICUत जातात. जे रुग्ण 2-4 दिवसात बरे व्हायला पाहिजेत ते लेट आल्यामुळं ICU स्टे, हॉस्पिटल स्टे वाढतो, बराच खर्च पण होतो आणि पेशंटला पण त्रास होतो आणि काही पेशंट दगावू पण शकतात. तर त्याच्यामुळे कावीळ झाली तर आपण तुरंत ट्रीटमेंट न घेता त्याचं टेस्ट केली पाहिजे, कावीळ कोणत्या आजारामुळे झाली हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसार औषधं दिली पाहिजेत. धन्यवाद.